असणार आहे. मी आलोय लातूरवरून. होय होय आपलं ह्याच्या लांबोट्याबद्दल ऐकलं होतं. होय होय थोडी माहिती आम्हाला या इथल्या परिसराबद्दल आणि तुमच्याबद्दल थोडी हवी होती मला. ठीक आहे. तर हे कसं अनुष्ठान आहे, काय थोडं सांगितलं तर बरं होईल मला. आता या ठिकाणी असं आहे, ओम गोरक्ष जालंधर जरपडा षाडभंग कानिप मचिंद्राद्य हा चौरंगी रेवाणक भरतृ संज्ञा भूम्याम बपूर नवनाथ सिद्ध. ही नाथांची परंपरा आहे आणि नाथभूमीमध्ये हे रामलिंगेश्वर डोंगर म्हणून आहे. म्हणजे रामलिंगेश्वर डोंगर हा पुरातन आहे. पुरातन काळामधून रामेश्वर भगवान परमात्मा स्थापन आहेत. ते मंदिर आपण पूर्ण केलेलं आहे. त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांनी वास्तव्य केलेली जागा आहे असं पुरातन काळापासून म्हणतात. आजही पणजी असं पुरातन काळापासून आपण बोलतोय. आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार सर्व परिसरातील केळगाव, लांबोटा आणि राठोडा या सर्व भक्तांच्या माध्यमातून आपण एक निमित्त मात्र आहे. आणि या ठिकाणी नाथांनी आदेश दिला असेल ते मंदिर पूर्ण झालं. आणि त्याच्यानंतर भगवान परमात्म्याची कृपा असो की या ठिकाणी हनुमान टेकडी म्हणून आहे. अच्छा, पलीकडे बॅक साईडला आहे. हो, आणि त्या ठिकाणी मी ध्यानाला बसलेला होतो 6च्या दरम्यान. तर थोडासा काय भगवंताला काही असेल आदेश देण्याचा, मग तिथं बसल्यानंतर एक मारुतीरा म्हणजे वानर आले आणि मी ध्यानाला बसले असताना शेजारी गेले उडी मारली खाली. मी बघतोय तर मारुतीरा तर नाही, वानर नाही, काहीच अरे नाही. बापरे. आवाज आला. अच्छा, तुम्हाला भास म्हणजे वाटलं तसं एकदम ध्यानातून. मग ते खाली दरी आहे खूप. हो. बघितलं कुठेच वानर नाही. मग मारुतीराचं काही असेल इथं टेकडी आहे, मारुतीरा बसलेली जागा आहे. म्हणून असं ठरवलं की मी 12 रूपाने येणार आहे म्हणले. झालं. हा, दिव्य दृष्टांतातून घडलेला आहे. आपण काही अशी इच्छा केली नाही. पण तुम्हाला घडलं ते. हो, ते दिसलं तुम्हाला. हा, भगवंतानं ते करायचं असेल त्या नियमानेच केले. मग आपण 12 ज्योतिर्लिंग भगवान बसवायचं. मग त्यांनी सांगितल्या नियमाप्रमाणे आपण 12 ज्योतिर्लिंग, आमचे मोखेड तालुक्यातले एक भक्त आहेत आणि तेही सहज आपल्याकडे योगायोगानं आले आणि बाबाजी आम्ही देतो. 12 ज्योतिर्लिंग हे नर्मदा माईची स्वयंभूलिंग आहे. हा, प्रत्येक म्हणजे आपण असं की 12 रूपानं हे मारुतीरायानं बोलले तर आपण म्हणजे धाम आहेत हे आपल्या म्हणजे भारत मंचामध्ये, भारतवर्षामध्ये 12 धाम आहेत. देवादेव महादेवाची हे 12 स्वरूप. म्हणून आपण एका ठिकाणी बसवायचं ठरलं आणि नाथांचं हे आराध्य दैवत आहे. हा, आदिनाथ परंपरा, आदिनाथ आखाडा, आदिनाथ परंपरा नाथ आखाड्याचे आपण आहेत. म्हणून दृष्टांत मारुतीरायाने दिले. मारुतीराय रुद्रावतार आहेत. त्यामुळे आता आम्ही 2-3 वर्षापासून हे सर्व महादेवाचे 12 लिंग बसवून आता आमची या वर्षामध्ये किंवा आता पुढील वर्षामध्ये चालू ह्याच्यामध्ये असं चाललंय की 12चे 12. आणि प्लॅन असा आहे की आपण